गुड मॉर्निंग, जय शिवराय मित्रांनो. तर आता आलो आहे मी ब्रह्मपुरीला. एक ड्रॉपिंग होती, त्यांना सोडलं आणि ब्रह्मपुरीला आता निघलो आहे इथून वापसी जाण्यासाठी. तर चला तुम्हाला आज ब्रह्मपुरी शहर दाखवतो. हे बघू शकता, आता आपण आलो आहे ब्रह्मपुरी सिटीमध्ये. इथे थोडे रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे थोडं ट्रॉफिक जाम होतं इथे. बघू शकता अशी आहे सिटी. मेन सिटी समोर आहे. हा आहे ब्रह्मपुरी वडसा रोड. मागे इकडे वडसाला जात असतो. हा रोड आहे वडसा. ही आपली स्वप्नपूर्ती. इकडे आपलं नागपूर रोड आणि इकडे आहे हा आपला ब्रह्मपुरी आरमोरी गडचिरोली रोड. इकडे एक टोल आहे. आता टोल पास केला आहे आणि इकडे येऊन थांबलो होतो थोडं. चला आता भेटू समोर. बघतो आता काय दाखवत आहे. तिकडला हा रोड दाखवतो. मित्रांनो बघू शकता, आता आपण पोचलो आहे नागभीडला. हे आहे नागभीड. इकडे नागभीडची पंचायत समिती. इथून आधी छोटी रेल्वे चालायची. इथे नागभीडला एक रेल्वे स्टेशन पण आहे छोटं. इथून इकडे बघू शकता, आता राहिलेलं नाही, ते रोड काढून ठेवला आहे. आधी इथे छोटी रेल्वे चालत होती. पण इथून नागभीडमधून आपल्याला घ्यायचं आहे राईट. इकडे नागपूरला जात असतो. इकडे लेफ्ट जर घेतला तर चंद्रपूर. तर बघा बोर्ड दिसेलच तुम्हाला. इकडे बघा मूल चंद्रपूर लेफ्ट घेतला तर, आणि राईट घेतला तर नागपूर उमरेड. तर आपल्याला घ्यायचं आहे इथून आता राईट. तर आपण इथून घेतोय राईट. आपल्याला लागलाय आता आपला नागपूर रोड. इकडे हे नागपूरला जाण्यासाठी, उमरेडला जाण्यासाठी इकडे हे ट्रॅव्हल्स थांबत असतात. हे म्हणजे प्रायव्हेट ट्रॅव्हल्सवाल्यांचं बस स्टँड म्हणता येईल याला. इकडे मार्केट आहे नागभीडचं. आता इथून मित्रांनो नागभीड ते उमरेड असा सिंगल नॅरो रोड आहे. इथे जर समोर अशी कुठली मोठी गाडी आपल्या गाडीच्या समोर असेल तर ओव्हरटेक मारणं खूप कठीण जातं. पण या रोडनी गाडी चालवायला खूप वेगळी मजा आहे. आता तर सगळीकडे डबल रोड झालेले आहे, पण इथे अजून पण सिंगल रोडच आहे. तर ओव्हरटेक मारताना खूप काळजी घेऊन ओव्हरटेक करावं लागतं. इथे समोरून एवढ्या फास्ट गाडी येते की माहिती पण नाही पडत. बघू शकता किती नॅरो रोड आहे. एकच गाडी जाऊ शकते एवढा रोड आहे. तर खूप बघून चालवावी लागते इकडे. समोर ट्रक चालला आहे, त्याच्यामुळे समोरचं काहीच दिसत नाही आहे आणि ओव्हरटेक पण मारू शकत नाही, कारण त्याच्या समोर आणखी एक ट्रक आहे. हे बघा, ओव्हरटेक मारायला गेले की समोरून गाडी येते. गाडी आली की मग आपल्याला स्पीड कमी करून मागेच ठेवावी लागते. तर ओव्हरटेक मारणे खूप कठीण आहे ते. मित्रांनो बघू शकता किती सुंदर रोड आहे. दोन्ही बाजूला मोठाली झाडे आणि अशा रोडनी गाडी चालवायची काही वेगळीच मजा आहे. आता तर सगळीकडे गडकरी साहेबांनी डबल रोड बांधले आहेत, पण आता कुठे कुठे राहिले आहेत असे सिंगल रोड. पण काही वेगळीच मजा असते अशा रोडनी गाडी चालवायची. तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. भारी सनसेट झाला आहे मित्रांनो. आहे बघा, तिकडे सूर्यदेवता आता अस्ताला चाललेले आहे. आपण पण आता पोचलोच आहे. तर पोचतोय थोड्या वेळात. तर चला, धन्यवाद. असंच
सहकार्य राहू द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत चला. आजच्यासाठी एवढेच. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये.